मुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन, उबाठाकडून आंदोलनाची जय्यत तयारी, मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांना कार्यक्रमाचं आमंत्रण. सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका, एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56% वाढ. इच्छामरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय, लिव्हिंग विलनुसार उपचार थांबवण्यासाठी 2 समित्यांची स्थापना, कॉमन कॉज खटल्यांमध्ये रुग्णांवरील उपचार थांबवण्यासाठी मिळणार मुभा. मुंबईत डीआरआयची मोठी कारवाई, विमानतळावर सोनं तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त, 7.49 कोटींच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, 6 जणांना अटक. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रियेचा मार्ग मोकळा, आषाढी एकादशीनंतर रासायनिक लेपन करण्यास जिल्हा न्यायालयाचा हिरवा कंदील. संत तुकोबांची पालखी इंदापूरकडे मार्गस्थ, तर माऊलींची पालखी आज बरड इथे मुक्कामी. आणि इराकच्या कुर्दिस्तानमधील शस्त्रसाठ्यावर इराणचा मोठा हल्ला, तर मध्य पूर्वेतील अनेक अमेरिकेचे तळ इराणकडून लक्ष्य. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहाराच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना आक्रमक झाली असून राज्यभरात रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईनंतर आता नागपुरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानाजवळ उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत. तर संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनाही रामरक्षा पठणात सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवलंय. नागपुरातलं रामरक्षा आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी ठाकरे सेनेची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय. महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या कोकणातील 2 नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी सुनील तटकरेंवर टीकेची झोड उठवली आहे, तर सुनील तटकरेंनी देखील रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सुनील तटकरेच्या बाबतीमध्ये काही होऊ शकतं. सुनील तटकरे कुणाचा होऊ शकत नाही, कुणाचाही नाही. त्याच्या बापाचा पण होणार नाही. तटकरे जिथं खाईल ना, जेवेल तिथंच शेत करणार, ही तटकरेची औलाद आहे. तर तटकरेच्या बाबतीमध्ये न बोलणं अधिक चांगलं आहे असं मला वाटतं. का आज अचानक मधीच रामदास भाईंनी, कारण ते फार मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे का त्याने आज एकदम माझी आठवण सकाळच्या प्रहरी केली, राम प्रहरी का आठवण झाली मला काय कळलं नाही. पण माझा स्वभाव आहे की गटारामध्ये दगड टाकून अंगावर मी काय घाण उठून घेत नसतो, त्यामुळे मला या विषयावरती काय बोलायचं नाही. आणि आता पुढची बातमी पाहूयात. ती देखील एक मोठी बातमी. आजपासून सर्वसामान्यांचा एसटीचा प्रवास महागलेला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणानं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसंच यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द होईल असं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर अधिक ताण किंवा आर्थिक ताण निर्माण होत असल्यानं ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय. पुढची बातमी पाहूयात. मुंबई जीआरपी आणि आरपीएफ कडून रँडम चेकिंग सुरू करण्यात आलेली आहे. तरी रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेतील अनेक त्रुटी अद्याप कायम आहेत. सीएसएमटी सारख्या
अनेक महत्त्वाच्या स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर किंवा सुरक्षा रक्षक दिसून येत नाहीत। काही प्रवेश मार्गांवर कोणतीही तपासणी न होता प्रवाशांची मुक्त ये-जा सुरू आहे। त्यामुळे रँडम चेकिंग सोबतच कायमस्वरूपी आणि तंत्रज्ञान आधारित सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त केली जाते। नाही एवढं काय नाही, गर्दी बिर्दी असते, ढकलाढकली असते। वरिष्ठ नागरिक सीटला जवान लोक बसतात, दादागिरी दाखवतात। दादागिरी वगैरे करतात का? हां, मला सांगा, आता पोलिसांनी सुरक्षा वाढवलेली आहे, इकडे दिसते सुरक्षा वाढवलेली ना? दिसतात पोलीस, पण असं गाडी बिडीमध्ये कोणी येऊन इथं हे करत। सुधार होना चाहिए, मतलब पुलिस अटेंटिव होना चाहिए। अगर पुलिस अटेंटिव रहेगी तो शायद ये चीज़ नहीं होगी। थोड़ा पब्लिक को भी सपोर्ट करना चाहिए, आई बिलीव। नाही ऑब्वियसली ही गोष्ट चांगली आहे, पण एवढ्या क्राऊडमध्ये तुमची बॅग चेक नाही होत, चाकू आहे का तुमच्याकडे, लायटर आहे, काय गोष्टी आहे तुमच्याकडं, वेपन आहे का, काय चेक होणार? म्हणजे 2008मध्ये 26/11 झालेले असताना आपण बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला हिरवा झेंडा दाखवला। हरियाणाच्या जिंद रेल्वे स्थानकातून सोनीपतला रवाना होणारी ही रेल्वे बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणेनं सुसज्ज आहे। ही यंत्रणा रेल्वेतील हायड्रोजन गळती, उष्णता, ज्वाळा आणि धूर यांचा शोध घेण्यास सक्षम आहे। केंद्र सरकारच्या अमृत 2 अभियानांतर्गत मंडणगडच्या 41,77,00,000 रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। मंजुरीनंतर महायुतीतच श्रेयवाद रंगला। तटकरे आणि कदमांमध्ये श्रेयवादावरून जुंपली आहे। नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संघचालक मोहन भागवत यांना निमंत्रित करण्यात आलं। सरकारनं लाडक्या बहिणींना आणखी एक दणका दिलाय। अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना बंद करण्यात आली आहे। आर्थिक चणचणीमुळे ही योजना बंद करण्यात आलेली आहे। नाशिक महापालिकेत स्टार रेटवरून वादळी चर्चा झाली आहे। भाजपच्या दिनकर पाटलांनी सेना नेत्यांना यावेळी घरचा आहेर दिला। ठेकेदार, अधिकारी संगनमतानं महापालिकेला लुटत असल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला। न्यूज 18 मराठीच्या बातमीचे पडसाद नाशिक महानगरपालिकेच्या महासभेतही उमटले। नाशिक महानगरपालिकेचा महासभेच्या सुरुवातीलाच गोंधळ झाला। महापालिकेकडून स्टार रेट मंजूर करण्याच्या विषयावरून खडाजंगी झाली। न्यूज 18 मराठीनं हा विषय लावून धरल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेसह सत्तेत असलेल्या शिंदे यांच्याकडून शिवसेनेकडून देखील कडाडून विरोध करण्यात आला। स्थायी समितीनं हा विषय यापूर्वी ज्यादा विषयात मंजूर केला होता। मात्र न्यूज 18 मराठीनं या प्रकरणाचं गौड बंगाल आणि पालिकेची आर्थिक लूट कशी होते हे बातमीतून निदर्शनास आणून दिलं होतं। अहिल्यानगरच्या अकोले नगरपंचायतीचे भाजपचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झालाय। यामुळे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांना मोठा राजकीय धक्का मानला जातोय। भंडारा उमरी गावात स्मशानभूमी नसल्याचं समोर आलंय। तातडीनं स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे। स्मशानभूमी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर पालिकेची नालेसफाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। सोलापूर शहरातील 8 झोनमधील केलेल्या सफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय।